नमस्कार, मी शारदा ताई. पूर्ण भारत देशातील माझ्या माता, भगिनी, मैत्रिणी, आपणासाठी मार्गशीर्षातील हा शेवटचा गुरु. आपण सर्वच भगिनी घराघरातून हा दिवस आनंदाने साजरा करतो आहोत. महालक्ष्मीची पूजा करतो आहोत. माझे मन या यूट्यूब चॅनल माध्यमाद्वारे मी तुम्हाला गुरुवारचं पूजाविधी, महालक्ष्मी महाव्रत कसे पूजायचे, कसे करायचे, देवीच्या घटाची मांडणी कशी करायची, पाठ कसा मांडायचा, हे तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. मीही तुमच्यासारखीच आहे, गृहिणी. प्रत्येक घराघरातून आपल्या आई वडिलांनी आपल्याला जे संस्कार दिलेले आहेत ते संस्कारची आपण जपणूक करायची आहे. प्रत्येकाला श्रीमंत व्हावं, प्रत्येकाला आदर मिळावा, समाजात मानमान्यता असावी, मुले बाळे सुखी असावी, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, घरात शांतता सौख्य लाभावं, हे प्रत्येक स्त्रीला वाटत असते, प्रत्येक पुरुषालाही वाटत असते. ह्या गुरुवारी प्रत्येक स्त्रीने उपवास धरायचा आहे. उपवासामध्ये फळे खायची आहे. ज्यांची वय 50च्या वरती आहेत किंवा 45च्या वरती आहे, ज्यांना BP, थायरॉइड असे काही आजार आहेत, अशांनी साबुदाण्याची खिचडी किंवा रताळे हे खाऊन हा पूर्ण उपवास गुरुवारचा करायचा आहे आणि पूजाविधी करायची आहे. लवकरात लवकर देवीची पूजा करून, आरती करून, पोथी वाचून आपण लवकरात लवकर संध्याकाळी 7 वाजता उपवास सोडला तरी चालेल. आपण आपल्या सोयीप्रमाणे, जर कोणी स्त्रिया माझ्या भगिनी नोकरीला जात असतील तर त्यांना घटाची पूजा करता येत नसेल तर त्यांनी ऑफिसला जाऊन नंतर घरी येऊन स्वच्छ आंघोळ करून पाठ मांडला तरी चालतो. संध्याकाळी लगेचच पूजा करून, लगेचच आरती करून, लगेच नैवेद्य दाखवून उपवास सोडला तरी चालतो. खूप साधी, सोपी आणि सरळ अशी महालक्ष्मीची व्रताची ही पूजा आहे, ते विधी आहे. मी तुम्हाला थोडक्यात या चॅनलद्वारे सांगणार आहे. आपल्या सर्वांस हा मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार लाभदायी, आनंददायी, सौख्यदायी, दीर्घायुष्यदायी ठरू. सर्वांच्या घरात सुख शांती भरभराटी लाभो, सर्वांना चांगलं आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, सर्वांच्या घरात उद्योगधंद्यासाठी भरभराटी, विद्यार्थ्यांना भरपूर शुभेच्छा, त्यांना भरपूर अभ्यासामध्ये प्रगती लाभो आणि त्यांना त्यांच्या मनाचे मार्क्स मिळो. चला तर आपण सुरुवात करूया पूजेला. प्रथमतः मुख्य दरवाजाच्या समोर आपण थोडं पाणी शिंपडून तेथे रांगोळी काढायची आहे. दरवाजाला सुंदर असे तोरण लावायचे आहे. मिळाल्यास एक आंब्याची डाळीसुद्धा लावायची आहे. इथे हा आपला कलश आहे. इथे कलश घेऊन मी आता कलशाला हळदीची आणि कुंकवाची बोटे लावत आहे. गंधगोळी ही ओलसर असते, कुंकू त्यावर छानपैकी चिटकून राहू शकतं. अगोदर हळद लावते आहे, हळदीची बोटे लावते आहे. हा तुम्ही इथे पाहू शकता. अशी 5 बोटे हळदीची लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे ओलं केलेलं कुंकू पाण्याने थोडं किंवा तेल घालून ओलं केलेलं कुंकू आपण अशा प्रकारे चिटकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 5 बोटे आपण लावलेली आहे. कलशाच्या आतमध्ये आपण अगोदर हळद 3 वेळा, कुंकू 3 वेळा, अक्षदा 3 वेळा असं करून त्याच्यात जशी आपण तयारी केलेली आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे दुर्वा 5, छोटंसं लाल फूल 1, सुपारी
एक नाणं, अशा प्रकारे आपण कलशाची पूजा केलेली आहे. आता कलशाला इथे तुम्ही पाहताय, मी इथे मंगळसूत्र घातलं आहे, इथे कानातले घातलेले आहेत. शक्यतो देवीच्या अंगावर आपण सदैव थोडंसं सोन्याचं दागिने अंगावर घालावेत देवीच्या. नथ ही प्रत्येकाकडे असते. मी खूप छोटंसं तुम्ही पाहू शकाल, हे पहा, मी एकदम छोटंसं देवीकरता मंगळसूत्र केलेलं आहे तिच्यासाठी. ते मी फक्त नवरात्रीमध्ये आणि मार्गशीर्षातले गुरुवार यासाठीच मी कलशाला वापरते. हे आहे. त्याच्यानंतर ही नथ ही देवीसाठीच आहे, सोन्याची छोटीशी. तेव्हा अशा प्रकारे मुखवटा असतो. हा जो मुखवटा मी पण घेतलेला आहे, हा वस्त्र असतं सेम. त्याच्यावर देवीचं हा पूर्ण हे वस्त्र आहे. वरती ही देवीची एक ओढणी टाईप अशी केलेली आहे. हे वस्त्र माझ्याकडे 2 प्रकारचे, एक पिवळाचं आहे आणि हे एक राणी कलरचं आहे. हे पिवळं वस्त्र आणि हे देवीचा मुखवटा माझी मैत्रीण सीमा आहे, ते मला मुलींकडून हे आणून दिलेलं आहे. हे अशा प्रकारचे वस्त्र आणि हे देवीचे दागिने, ह्या पुतळ्या, ही वजटिका, हे मंगळसूत्र, हे त्या मला मुखवट्यासोबत आलेलं आहे. ही एक माळ. परंतु शक्यतो आपले स्वतःचे दागिने आपण आपल्या देवीला वाहायचे किंवा तिला सजवताना घालायचे. इथे 5 प्रकारची पाने घ्यायची आहेत. एक आहे आंबा, आंब्याची डहाळी, हे काजूचं डहाळी, ही फणसाची एक डहाळी, हे आहे चिकूची डहाळी, ही आहे उंबराची डहाळी. अशा 5 प्रकारच्या डहाळ्या घ्यायच्या आहेत. इथे फुलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जास्वंदाची फुलं. प्रत्येकाने आपल्या घरात किंवा थोडं छोट्याशा कुंडीमध्ये जरी जास्वंदाचं झाड लावावं असं मला वाटतं. जशी आपल्याकडे तुळस असते, तुळस सदैव आपल्या दारी असावी. आणि हे मी डहाळी आणि हे माझ्या वांगणीच्या फार्म हाऊसवरून मी आणलेलं आहे. म्हणजे सगळं देवीने घरातच स्वतः जसं तिची इच्छा आहे त्याप्रमाणे तिने सर्व स्वतःचंच घरातच तिने केलेलं आहे देवीने. त्याप्रमाणे मी तिची सेवा करत आहे. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगितलं की कसं देवीचा कलश आपण भरायचा आहे. आता कलशामध्ये पूर्ण हे डहाळे आपण ठेवायचे आहेत आणि नंतर वरतून मुखवटा लावायचा आहे, तोही मी तुम्हाला दाखवते आहे. तुम्हाला ते व्यवस्थित पूजेचा पाठ दिसतो आहे. आता मी हा जो कलश आहे जो आपल्याला पुजायचा आहे तो मी आता जिथे मी तांदूळ 1.5 मुठी घातलेला आहे त्या तांदळावर अक्षरावर मी हा घट मांडत आहे. घटामध्ये मी मगाशी दाखवल्याप्रमाणे 5 प्रकारची फळांची डहाळ्या या मी त्यामध्ये घालत आहे. आता मी देवीवर असा मुखवटा मी ठेवते आहे, तो अगदी अलगद राहतो. वरून देवीला नथ घालत आहे. इथे मी वस्त्र देवीला घालत आहे. याप्रमाणे मुखवटा व्यवस्थित बसवायचा आहे. आपल्याकडे महालक्ष्मीची पोथी असणार आहे. याप्रमाणे लक्ष्मीची पोथी आपण अशी पाटावर बाजूला ठेवायची आहे. लक्ष्मीची तसबीर जिथे यंत्र आहे, यंत्र हे याला श्री महालक्ष्मीचं यंत्र म्हणतात. याची तसबीर तुम्ही करायची. जसं तुम्ही इथे पाहता मी इथे पूजेला लावलेली आहे, तसबीर मी केलेली आहे. पण आता हे सर्व मी मुखवटा आणि ही सजावट केल्यानंतर देवीची फोटो राहू शकत नाही, म्हणून मी पोथी आहे, ही पोथी कलशाला चिटकून ठेवत आहे, लावून ठेवत आहे. इथे देवीला 5 फळे ठेवलेली आहे. आपण इथे
केळी ठेवायची आहेत देवीला. म्हणजे पूर्णतः देवी फुलांनी सजवून नटवून ठेवायची आहे. वरती ही माझ्या हातानेच वेणी केलेली आहे, ती मी देवीला इथे घालत आहे. की देवीला जास्वंदीचं फूल खूप आवडतं, तर आपण देवीच्या पायाशी ते घालायचं आहे. आता जे आपलं तबक आहे फुलांनी अक्षतांनी हळदी कुंकूने भरलेलं, आता या तबकाने आपण प्रथमतः जिथे आपण विडा ठेवलेला आहे त्या विड्याला आपण अक्षता आणि हळदी कुंकू व्हायचं आहे. विडा खूप आता मागे गेलेला आहे, मी त्याला इथेच पुसते आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. निरांजन तुपाचा असावा. निरांजन ज्या थाळीमध्ये आहे त्या थाळीत तुम्ही हळदी कुंकू आणि अक्षदा या इतक्या देवात साधनाच्या वस्तू आपण त्या ठेवायच्या आहेत. आणि जिथे आपण विडा ठेवलेला आहे तिथे आपण पूजन करायचं आहे. 5 वेळा निरांजन ओवाळायचं आहे. घंटानाद दाखवायचा आहे. लक्ष्मी यंत्र जे आहे त्याच्यावर आपण आता अक्षदा आणि हळदी कुंकू व्हायचं आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय मह्यं प्रसीद 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 स्वाहा. दुर्वा व्हायच्या आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये मह्यं प्रसीद 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 स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये मह्यं प्रसीद 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 स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये मह्यं प्रसीद 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 स्वाहा. ओम श्री लक्ष्मी दैवे नमः. श्री महालक्ष्मी प्रसन्न. ओम श्रीं नमः. धनयश देवी यंत्र सुखशांती धनधान्य वृत्ती यंत्र. ओम श्रीं क्लूं ओम धनद धनं ने देहि मां. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. रिद्धि सिद्धि धनधान्य वृत्ती यंत्र. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धि बुद्धिप्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी गन्मार्त महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तुते. आपण आता देवीचं पाठ घट बसवून झालेलं आहोत. यथासांग पूजा आपण केलेली आहे देवीची. देवीला नैवेद्य दाखवलेला आहे. आता आपण श्री महालक्ष्मी व्रताची कथा म्हणजे गुरुवारची कहाणी पोथी वाचणार आहोत. श्री गणेशाय नमः. ऐकावं भक्तांनो, श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा. गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात सिंधू कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा
पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददंती, केतकीवनी सुशिला, कदंबवनी कदंबमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापार युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरताच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमळा. माझ्या पतीचं नाव भुवनेश. द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. ह्या जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीमणी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर, संतती, संपत्ती व समृद्धीनं भरलं. तिच्या जीवनात आनंदी आनंद आला. पुढे ती पती पत्नी निधन पावली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखभोग मिळाले. ह्या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धीला नमस्कार केला व ती म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धारूपी महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्ती व सत्तेने ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरवले. ती राजवारातून निघाली. वाटेत तिला शांबाला भेटली. शांबालेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रशवा व राणी सुरचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर, वैभव सर्व गेले. त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे. त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला काही साह्य करेल. त्याप्रमाणे भद्रशवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालीच्या दासींना तो दिसला.
त्याची राजलक्षणे जाणून दासीने त्याचे नावगाव विचारले. त्यामुळे तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला, नानापरीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रशवा घरी आला. सूरजचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली होती. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले, आईकडूनही करविले. सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने महालक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज्य ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागावता ती तेथून निघाली. निघताना तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. श्यामबालेचा पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून भोजन पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांतीचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु. पोथी पठणानंतर आता आपण आरतीला सुरुवात करायची आहे. प्रथमतः श्री गणपतीची आरती, नंतर श्री महालक्ष्मीची आरती यथासांग करून नंतर आपल्या पूजेची सांगता करायची आहे. नैवेद्य गोडधोड पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपला हे व्रत पूर्ण करायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी पूर्णतः कलशाला 3 वेळा हात लावून हलवायचा आहे आणि कलश उचलला तरी चालतो. कलशातील पाणी सर्व घरभर शिंपडून पूर्णतः सुखसंपत्ती, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, चांगलं आरोग्य, अखंड सौभाग्यवती हो याची याचना करायची आहे किंवा आशीर्वाद मागायचा आहे. असा या आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा ह्या व्रताचं हे फळ आहे. आपल्या सर्वांस हा मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार लाभदायी, आनंददायी, सौख्यदायी, दीर्घायुष्यदायी ठरो. सर्वांच्या घरात सुख शांती भरभराटी लाभो. सर्वांना चांगलं आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो. सर्वांच्या घरात उद्योगधंद्यासाठी भरभराटी, विद्यार्थ्यांना भरपूर शुभेच्छा. त्यांना भरपूर अभ्यासामध्ये प्रगती लाभो आणि त्यांना त्यांच्या मनाचे मार्क्स मिळो.